शिवसेना नेते अशोक धुडी यांच्या अपहरणाच्या प्रकरणाला आजचा 9 दिवस झालेले आहेत आणि अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाहीये। मी आता अशोक धुडी यांच्या घरी आहे। हेच ते त्यांचं घर आहे आणि याच घरी ते आपल्या कुटुंबासह राहतात। आपण जर बघितलं तर 9 दिवस झाला अशोक धुडी यांचा पत्ता लागला नसल्यामुळं जे त्यांचं कुटुंबीय जे आहे हे पूर्णपणे चिंतेमध्ये आहे। पूर्ण नातेवाईक वगैरे त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येत आहेत। तर घरी पूर्ण नातेवाईकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज स्वतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की हा प्रकरणामध्ये एकूण 4 संशयित जे आहेत हे संशयित आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये या सर्व प्रकरणाचे खुलासे सुद्धा झाले असल्याचं सांगण्यात येत आहे आणि आज सायंकाळपर्यंत ह्या सर्व प्रकरण जे आहे हे बाहेर येईल ही सुद्धा माहिती मिळते। मात्र सध्या जरी बघितलं तर 9 दिवस झालेत अशोक धुडी यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये। त्यांचं गाडी असेल, त्यांचं हे जे ते स्वतः कुठे आहेत ह्याचा पत्ता लागलेला नाहीये। अपहरणाचा तपासासाठी पालघर पोलिसांनी पूर्णपणे 6 टीम वेगवेगळे पथक तयार केलेले आहेत आणि त्याचा पूर्ण तपास करत आहेत। माझ्यासोबत आता त्यांचा मुलगा आहे आकाश। आकाश, काय सांगशील, तुला पोलिसांनी काय सांगितलंय, काय म्हणजे कुठपर्यंत तपास आला याबाबतची काय माहिती दिली का? त्यातले संशयिक आरोपी त्यातमधनं अविनाश रमणधुडी यांना हजर केलेलं होतं, यांना म्हणजे ताब्यात घेतलेलं होतं। नंतर सुनील रमेश धुडी यांना पण ताब्यात घेतलेलं आहे। पण आता तर अविनाश रमणधुडी हा पोलिसांच्या लघवी करायला जातो करून तातडीने तो फरार झालेला आहे आणि बाकीचे 4 आरोपी आहे ते मला त्यांच्या नावे नाही माहिती आहे, पण त्यांच्यावर इन्क्वायरी वगैरे चालू आहे। हो, आणि लवकरच आता याच्यामध्ये जे ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तुझे सख्खे चुलते कोण कोण आहेत? त्यामधलं माझे सख्खे चुलते कोणीच नाही आहे, फक्त अविनाश रमणधुडी हा एकटाच आहे। हो हो। काय नेमकी दुश्मनी होती त्यांची आणि आता पोलीस काय सांगतायत? आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या शोध जोरात चालू आहे। त्या लोकांनी आता बाळासाहेब पाटील यांनी थोडं आम्हाला सहकार्य त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे केलेले आहे। तू पोलिसाशी बोललास त्यावेळेस पोलिसांनी काय सांगितलं? आता त्यांनी आम्हाला सांगितलं की जे आम्ही एकदम एंडपर्यंत पोहोचलोय, संध्याकाळीपर्यंत तुम्हाला कळेल करून सांगितलं आणि आम्ही एवढंच रिक्वेस्ट करतो की आमचे वडील आमच्या सुखसुखाने व्यवस्थित प्रमाणे यावे आमच्या घरी। हो, सुखाने। काय त्यांचा सुगावा वगैरे लागलाय किंवा ह्या सगळ्या 9 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला काही कोणाचे फोन किंवा धमकी असं काही प्रकार झालेत का? किंवा असं तर कोणाचा फोन पण नाही आला, काय नाही। हो। जे चुलत्यासोबत तुमचा नेमका वाद काय होता? कशामुळे हे वाद वाढत गेला? तो वडिलांच्या खूप आधीपासून वाद चालायचा जमिनीच्या बाबतीत वगैरे आणि वडिलांनी त्यांच्यावर अर्ज वगैरे केलेले आहेत त्यांच्या बाबतीत। आणि तो अविनाश रमणधुडी खूप मोठा एक दारू माफिया आहे। पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये दारू माफियागिरी खूप करतो आणि गुंड खूप मोठा तलासरी तालुक्यामधला गुंडगिरी करतो। त्याच्यावर कोणी पण त्याच्या विरोधात जायचा ना, त्यांच्यावर तो हल्ला करायचा आणि हल्ला वगैरे आणि त्याला तो टार्गेट करायचा। म्हणून आमच्या वडिलांना त्याने टार्गेट केलं, त्याला हे केलं, अपहरण त्याने केलेलं। तुला काय वाटतं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय तुला कुठला संशय येतोय का किंवा ह्यांच्याकडून काही बापाच्या जीवाला धोका असू शकतो का? हो, तो आपल्या पोलिसांच्या ताब्यातून तो पडायला आहे ना, म्हणून मला थोडं संशयासारखा वाटतोय आणि भीतीसारखी वाटले। आता भीतीसारखी वाटायला लागली की माझ्या वडिलांना काही व्हायला नाही पाहिजे करून। माझ्यासोबत आकाशच्या आई आणि अशोक धुडींच्या पत्नी आहेत। ताई, काय सांगणार की काल ज्यावेळेस त्यांचा अविनाश धुडींना पोलिसांनी अटक केलं हे ताब्यात संशयासाठी, परंतु तो फरार झाला, यावरून तुम्हाला काय संशय वाटतोय? मला संशय आता असा, आम्हाला माझ्या मुलांना पण भीतीच आहे ना, जीवाची भीतीच आहे। काय तो त्याला सोडला ना, नाही कारवाई केली ना, त्याला अटक वगैरे नाही, तो चौकशीला होता ना, तो फरार झाला ना, नाही त्याला शोध तर पूर्ण पोलिसांचा सुरूच आहे ना, त्याला अटक करायला ना कठोर शिक्षा द्यावी त्याला ना, लवकरात लवकर माझे पती आहे त्यांना सुखरूप घरी यावे ना, लवकर ते सुटावे नाही तर माझ्या मुलांना पण धोका आहे, जीवाची भीती आहे आम्हाला। आज या घटनेला 9 दिवस झाले। 9 दिवसाच्या नंतर काल संशयित म्हणून त्या आरोपींना ताब्यात घेतलं, पुन्हा ते फरार झाले, यामध्ये तुम्हाला काय भीती वाटते का आता? भीती वाटते सर। माझा नवरा आहे, त्याला ते आहेत पण का नाही आहेत ते मला माहिती नाही ना, माझ्या मुलांना भीतीच आहे। असं तो कधी पण काय पण करू शकतो, एवढी मला फार भीती आहे। माझ्या मुलांना काय पण होऊ शकते, म्हणून त्याला कठोर शिक्षा द्यावी ना। आता जे पण आरोपी आहेत त्यांना
एकदम कठोर शिक्षा यावी न त्यांना लवकर सुटावे नाही पाहिजे, हीच माझी आशा आहे. या सर्व घटनेमध्ये आता कुटुंबांना चिंता वाटायला लागलेली आहे, कारण 9 दिवस झालेत या घटनेला आणि या 9 दिवस होऊन सुद्धा ह्यांचा कुठेही पत्ता लागला नसल्यामुळं कुटुंब आता चिंतेत झालेलं आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण नातेवाईक जे आहेत, मित्रपरिवार जे आहेत, हे सुद्धा आता या घरी आलेले आहेत. पूर्ण सांत्वनासाठी या ठिकाणी हे मित्रपरिवार आलेला आहे आणि त्यामुळं आता लवकरात लवकर अशोक धुडी यांचा पत्ता लागावा, त्यांची गाडी सापडावी, या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि सुखरूपपणे अशोक धुडी घरी यावेत, कारण आता आम्हाला भीती वाटायला लागली, अशी चिंता सुद्धा आता त्यांच्या कुटुंबियाकडून व्यक्त केल्या जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू तलासरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.